हॅलो फ्रेंड्स, फुकटचे सल्ले ह्या चॅनलसाठी मी अतुल शुदे आज एक नवीन सल्ला घेऊन अभिनय क्षेत्र खूप झगमगतं क्षेत्र, दुरून साजरे दिसणारे डोंगर आणि ह्या क्षेत्राबद्दलचं अट्रॅक्शन हे अनंत लोकांच्या मनात कायमस्वरूपी असतं. बऱ्याच जणांच्या इच्छा असतात ह्या क्षेत्रात काहीतरी करायच्या, पण नाही करता येत. अनेक कारणं असतात. कोणाच्या धाडस नसतं, कोणाच्या सिच्युएशन्स तशा नसतात, आयुष्यात आर्थिक जबाबदाऱ्या असतात, घरातनं सपोर्ट नसतात, काही पण कारणं असतात, अनंत कारणं असतात. मला खूपदा रिटायर्ड माणसं, एक सगळ्या जबाबदाऱ्या संपलेली माणसं मला भेटायला येतात. त्यांनी त्यांचं आयुष्य परिपूर्ण जगलेलं असतं. त्यांच्या आयुष्यातली सगळी कर्तव्य आता संपलेली असतात. स्वतः उत्तम कमावून आपलं मरेपर्यंतचं आयुष्य आर्थिक सिक्युअर करून झालेलं असतं. मोठ्या मोठ्या पोस्टवरून ते रिटायर झालेले असतात. काही लोक आर्मीतनं विर्मीतनं पण रिटायर होऊन येतात. मुलं बाळांची शिक्षणं, लग्न कार्य होऊन मुलं बाळ पण आपापल्या मार्गाने गेलेली असतात. आणि थोडक्यात सगळ्या जबाबदाऱ्या आता संपलेल्या असतात. आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांची राहून गेलेली स्वप्न त्यांना आता इथे पुरी करावी अशी इच्छा मनात निर्माण होते. आणि जी एकेकाळी राहून गेलेली स्वप्न असतात या मीडियात येण्याची, ती आता उचल खातात. मग त्यात स्त्रिया असतात, पुरुष असतात, दोन्ही असतात, की आता काय हरकत आहे, आता मला कोण नाही म्हणणार आहे, आता मेरे मर्जी का मैं राजा हूँ, मैं कर सकता हूँ और मुझे करना है. या पद्धतीने ती लोक माझ्याकडे येतात. बरं, ह्या प्रत्येक वेळेला असे म्हातारे किंवा सेकंड इनिंगवाले लोकच असतात असं नाही. काही काही वेळेला हे वय बऱ्यापैकी तरुण पण असतं, की शाळा कॉलेजमध्ये असताना आईवडील म्हटलेले असतात की नाही तू आधी शिक्षण कंप्लीट कर, आधी ग्रॅज्युएट हो, मग तुला काय करायचं ते कर. बरं, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नुसत्या ग्रॅज्युएटला कोण विचारतोय, आता पोस्ट ग्रॅज्युएशन कर, हा दुसरा मुद्दा चिकटतो. बरं, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तिसरा मुद्दा येतो, एवढं शिक्षण घेतलंयस ते वाया कशाला घालवतो, आता बघ ना छान जॉब मिळू शकतो तुला. म्हणजे शेवटी खरं सांगू का, ज्या आई वडिलांना बस या क्षेत्रात जायचं नाही हे ठामपणे सांगता येत नाही किंवा ते सांगत नाहीत, तर तो पालकवर्ग मुलांना अशी गाजरं दाखवत राहतो, हे झाल्यावर कर, ते झाल्यावर कर असे. बरं, पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे होईपर्यंत त्या मुलाचं वय इतपत वाढलेलं असतं की आता ॲक्टिंग फील्डमध्ये ABCDपासून सुरुवात करणं हे त्याच्याही जीवावर येतं. म्हणजे जी गोष्ट 19-20व्या वर्षी कॉलेजमध्ये असताना जी सहज शक्य होते की त्यावेळेला त्यांना कणाच नसतो ना काही, त्यांची स्वप्नही, त्यांचं आयुष्यही सगळं छोटंच असतं. त्या काळामध्ये स्ट्रगलिंग सुरू करणं हे कम्पॅरेटिव्हली बऱ्यापैकी सोपं जातं. जे 30च्या पुढे, 27, 28, 30च्या पुढे हे थोडंसं अवघड बनतं. बरं, एकीकडे मनाच्या लेवलवर थोडंसं ते मानसिकता, अरे बापरे आता परत शून्यापासून सुरुवात करायची इथे येऊन या वयात, हा एक कुठेतरी पॉईंट टोचत असतानाच घरातलंही म्हणतात की अरे डबल ग्रॅज्युएट झाला, एवढं शिक्षण घेतलंय, आता उत्तम जॉब लागेल. आणि मग त्याला स्वप्न दिसायला लागतात की आता जर मी जॉब पकडला एखादा तर मला काय पॅकेज मिळेल. ऑब्व्हियसली ते स्वप्न जास्त भारी ठरतं आणि मग ती मुलं जॉबला लागतात. जॉब मिळतो, उत्तम अधिकार पदस्थ असं एक छानसं एक टेबल खुर्ची मिळते, स्थान मिळतं त्या ऑफिसमध्ये. काळाच्या ओघात उत्तम पगार असणाऱ्या या सेटल माणसांची लग्नही होऊन जातात. आता परत अवघड कंडिशन, उत्तम जॉब आहे, जॉब सांभाळून बाकी काही करणं अवघड, जॉब सोडावा आता लग्न झालेलं आहे. आणि मग थोडक्यात ती स्वप्न ही मनात राहून जातात. किंवा काही लोकांचं असंही होतं की ठीक आहे, बायकोही चांगलं कमवते, मग मी नोकरी सांभाळून जेवढं जमेल तेवढं करीन. हा प्रकार काही लोकांना शक्य होतो. पण मग ही लोकं काय, किंवा ती जी सेकंड इनिंग खेळणारी आयुष्याची,
रिटायर्ड लोक काय, ह्या लोकांना माझं एक सांगणं असतं की आधी समोर येऊन बसा, नीट समजून घ्या, मग ठरवा तुम्हाला हे करायचंय की नाही. ह्या मीडियामध्ये सहसा 2च कॅटेगरीज असतात. एक म्हणजे स्ट्रगलर, नाही तर दुसरं म्हणजे एस्टॅब्लिश्ड. तुम्ही जर एस्टॅब्लिश्ड नसाल तर तुम्ही डायरेक्ट स्ट्रगलर असता, मध्ये काही नसतं. सो 19-20 वर्षाचा मुलगा जो असतो, 19-20 वर्षांचा मुलगा जो कॉलेजमध्ये असताना 11वी-12वी करत असतानाच तो हे जेव्हा स्ट्रगलिंग सुरू करतो, त्याची लेवल आणि 70ला पोचलेल्या त्या माणसाची लेवल किंवा 30ला उत्तम पॅकेज घेणाऱ्या, जॉब सांभाळून हे करू इच्छिणाऱ्या मुलाची लेवल ही साधारणतः एकाच लेवलची असते. सो मीडियामध्ये हे अत्यंत कटू सत्य आहे. मी मीडियामध्ये 23 वर्ष घालवलेला माणूस आहे. आज कदाचित माझ्या बोलण्याचा मीडियातल्या सिनियरना राग येऊ शकतो, पण सत्य हेच आहे की एक तर तुम्ही एस्टॅब्लिश्ड असता, नाही तर स्ट्रगलर असता. एस्टॅब्लिश्ड असाल तर तुमचे सगळे लाडकोड कौतुकं पुरवली जातात. म्हणजे थोडंसं वाईट भाषेत बोलायचं तर तुम्ही एस्टॅब्लिश्ड असाल तर तुमची सगळी ढोंगणं धुतली जातात. बट इफ यू आर नॉट एस्टॅब्लिश्ड then you are treated like the shits. You are treated like a shit. ऐ पटलं तर कर, नाही तर करू नको, हा एक ॲटिट्यूड असतो. तुमच्यासाठी काही वेगळं आउट ऑफ द ट्रॅक जाऊन काही सोयी बघितल्या जात नाहीत. हे दुर्दैवानी सत्य आहे. मग प्रॉब्लेम आता असा होतो की जी लोक एका खूप वरच्या पोस्टवरून खूप लोकांना हाताशी राबवून स्वतःचा एक रुतबा, स्वतःचा एक अधिकार पदस्थ एक पद भूषवून झाल्यानंतर जेव्हा ती लोक मीडियात येतात, तेव्हा तुम्ही कोण आहात, काय करून आलेला आहात, तुमची बॅकग्राऊंड काय आहे, याच्याशी कुणालाही काहीही घेणं देणं नसतं. कारण तुम्ही असता एक फक्त स्ट्रगलर. मग भले तो आर्मीतून रिटायर झालेला माणूस असेल, आयुष्यभर त्यांनी आर्मीतून देशसेवा केलेली असेल, पण इथे त्याच्याकडे बघताना यापूर्वी काही केलंय का, नाही ना, थांबा जरा तिथे, एवढंच बघितलं जातं. त्याची कारणं वेगळी आहेत. मीडियाची हे करण्यामागची कारणं वेगळी आहे, तो विषय पण वेगळा होतो. मग ज्यांना कोणाला डिटेल जाणून घ्यायचं असेल नाण्याची ही बाजू, त्यांनी मला पर्सनली भेटावं, मी त्यांना तीही बाजू एक्सप्लेन करेन. म्हणजे नाण्याला दुसरी बाजू नाहीच असं नसतं, नाण्याला नेहमी 2 बाजू असतात. पण आत्ता मी नाण्याच्या एका बाजूबद्दल बोलतोय की ते लोक तसं का वागतात, ही कारणं वेगळी आहेत. पण इथे मग तुम्हाला आणि मग तो जो रुतबा असतो तो तुम्हाला इथे विचारात घेतला जात नाही. आणि मग काय होतं, इथल्या त्या वागण्याचा अतिशय त्रास या लोकांना व्हायला सुरुवात होते. आणि मग त्यांच्या वेदना जास्त वाढतात की ह्या मीडियात येण्याकरता मी इतके वर्ष झगडत होतो किंवा माझं मन तडफडत होतं, इथे येण्याकरता इथे असं वागणूक मिळते मला. ओ थांबा जरा, मी हा जो ओ बसा की मेकअप रूममध्ये. कित्येक वेळेला मी असं पाहिलेलं आहे की सकाळी 7-8 वाजता बोलवून 9-9:30 मेकअप करून बसवून ठेवतात त्या लोकांना आणि दुपारी 4-4, 5-5 वाजता त्यांचा शॉट लावतात. माझं असं एक बेसिक म्हणणं असतं एक मीडियातला माणूस असून की बाबा थोडं नियोजन का नाही आधी केलं गेलं, का या माणसाला तू सकाळी 7-8 वाजल्यापासून बोलवलंयस, जो दुपारी 4 वाजता त्याचा शॉट लागणार होता. त्याची कारणं द्यायला त्यांच्याकडे वेगळी कारणं असतात. प्रत्येकाकडे मी असं का वागलो त्याची 3000 कारणं रेडी असतात. सो ते वाद घालण्यात काही पॉईंट नसतो, कारण आपण आपल्या मुद्द्यांच्या बाजूने वाद घालायला लागलो तर त्याच्याकडे त्याचे मुद्दे असतात आपल्या तोंडावर फेकून मारायला. सो आपण काही इथे वादावादी करायला आलेलो नाही आहोत. फॅक्ट पचवणं गरजेचं आहे. हा प्रकार मी कित्येक वेळेला पाहिलेला आहे की सकाळपासून बसवून ठेवतात आणि संध्याकाळी कधीतरी 4, 5, 6ला त्यांचा शॉट लागतो. कित्येक वेळेला तर मी स्वतः साक्षीदार आहे. सकाळी 7-8 वाजल्यापासून तयार होऊन बसलेल्या व्यक्तीला दुपारी 5-6 नंतर 7 नंतर येऊन सांगण्यात येतं, ओ नाही तुम्ही आता गेलात तरी चालेल, आम्ही तुम्हाला दुसरं तारीख देतो, आज काय तुमचा शॉट लागणार नाही आहे. आणि मग ते जे काय अपमानास्पद फिलिंग मनात येतं ते खूप भयानक असतं. तोंड दाबून बुक्क्यांचा मार नक्की कशाला म्हणतात ती जाणीव इथे होते. काय होतं ना की जेव्हा 19-20 वर्षाचं पोरगं असतं की ज्याला स्वतःचं काही वजूदच नाही आहे, त्याला याचा फार त्रास होत नाही किंवा तो झाला तरी तो करून घेत नाही, कारण त्याच्या डोळ्यासमोर खूप मोठं आयुष्य असतं, त्याला इथे करायचंच असतं. आणि ओके आज नाही का मी उद्या येतो असं म्हणून तो बागडत निघून जातो.
बोलवा मला परत कधीतरी. या पलीकडे फार काही, त्याची निराशा झालीच तर शेट आजचा माझा चान्स गेला, एवढाच होतो. अगदी सकाळी 8 वाजल्यापासून त्याला बसवून ठेवलं आणि दुपारी 5-6 नंतर त्याला संध्याकाळी कॅमेऱ्यासमोर घेतलं तरी त्याला आनंदच असतो. चला बाबा, आला माझा नंबर एकदाचा, आता मी काहीतरी करणार आहे कॅमेऱ्यासमोर. ह्या आनंदात तो सकाळपासूनचा त्रासही विसरून जातो. सो ह्या ज्या गोष्टी तरुणपणात सोप्या जातात, त्या गोष्टी ह्या सेकंड इनिंग खेळायला येणाऱ्या लोकांना तितक्या सोप्या आणि सहज नसतात. मग माझं असं सांगणं असतं अशा लोकांना की हे आधी नीट समजून घ्या, हे नीट समजून घ्या आणि मग आता ठरवा की तुम्हाला या क्षेत्रात यायचं आहे की नाही. कारण हे क्षेत्र म्हणजे एक ओपन मार्केट आहे आणि तुम्ही या क्षेत्रातलं एक प्रॉडक्ट आहात आणि त्या प्रॉडक्टला जे एक विक्री मूल्य असतं, तर ते मूल्य आधी तुम्ही तयार करा. तयार होणं गरजेचं असतं की हे प्रॉडक्ट स्वस्त नाही आहे, हे प्रॉडक्ट इतकं महाग आहे. ही जेव्हा वातावरण निर्मिती होते किंवा हे प्रॉडक्ट महाग आहे ही गोष्ट मीडियातल्या लोकांना जेव्हा लक्षात येते, तेव्हा त्या प्रॉडक्टला उत्तम त्याचं मूल्य देऊन घेतलं जातं, विकत घेतलं जातं. पण जोपर्यंत तुम्हाला एक फेस व्हॅल्यू नाही आहे तोपर्यंत तुम्हाला या गोष्टी सहन कराव्याच लागतात. त्यामुळे जे काही तुम्हाला इथे स्वप्न बघायची आहेत ती उघड्या डोळ्यांनी बघा. स्वप्नरंजन करून इथे येऊ नका. हे मार्केट, हे क्षेत्र स्वप्नरंजन करत इथे आलात तर नेहमीच वेदना देतं. पण उघड्या डोळ्यांनी आपण कुठे चालतोय, पायाखाली किती काटे असू शकतात, ते काटे बाजूला टाकून मी कसा पुढे येईन किंवा कसा रस्ता काढू शकेन, हा विचार करून तुम्ही एक एक पाऊल नीट विचारपूर्वक टाकत पुढे आलात तर कदाचित अवचित टोचणारे काटे पण जरा कमी वेदना देतात. आणि होता होता हे तुम्ही सहन करून पुढे आलातच तर हळूहळू येतं तुमच्या चेहऱ्याला एक व्हॅल्यू आणि होतं सगळं नीट, पण त्याला वेळ द्यायला लागतो. तर ह्या गोष्टीचा विचार करा आणि आयुष्याची सेकंड इनिंग ह्या क्षेत्रात येऊन तुमच्या स्वप्नांच्या मागे पळायचं आहे का ह्याचा निर्णय घ्या. माझा हा व्हिडिओ आणि थोडासा बोचणारा, थोडासा वेदना देणारा हा काटेरी मुद्दा किंवा काटेरी सल्ला तुम्हाला पटला असेल तर माझ्या फुकटचे सल्ले या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.